जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांचा करेक्ट कार्यक्रम केला. सध्या या गोष्टीची चर्चा सर्वत्र होत आहे. नेमकं काय कारण आहे तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊ. सांगलीच्या राजकारणात यावेळी जे घडलं ते फक्त एका निवडणुकीचा निकाल नव्हता, तर एक व्यवस्थित आखलेली राजकीय चाल होती. निकालाच्या दिवशीचं दृश्य खूप काही सांगून जाणारं होतं. एका बाजूला जयंत पाटील यांच्या समर्थकांचा प्रचंड उत्साह. जयंत पाटील वाघ आहे अशा घोषणा सतत सुरू होत्या. तर दुसऱ्या बाजूला पडळकर शांतपणे बाहेर पडताना दिसत होते. हे चित्र साधं नव्हतं, कारण काही दिवसांपूर्वीपर्यंत सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. गणित तसं स्पष्ट होतं. एकूण 61 सदस्यांची जिल्हा परिषद, बहुमतासाठी लागणारा आकडा 31. भाजपकडे स्वतःचे 16 सदस्य होते. आता त्यात महायुतीची बेरीज केली तर चित्र अधिक मजबूत दिसत होतं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 सदस्य, अजित पवार गटाचे 6 सदस्य, याशिवाय रयत जनसुराज्य आणि इतर छोट्या गटांचे प्रत्येकी 1 सदस्य. ही सगळी बेरीज केली तर आकडा 31 वर जाऊन पोहोचत होता. म्हणजेच कागदावर तरी सत्ता महायुतीकडे येणार असं स्पष्ट होतं. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं संख्याबळ 30च्या आसपास होतं. शरद पवार गट, काँग्रेस आणि इतर. म्हणजेच ही लढाई एका मतावर ठरणार होती. आणि याच ठिकाणी भाजपचा आत्मविश्वास वाढलेला होता. कारण विरोधकांचे सदस्य फोडण्यात भाजपला अनुभव आहे असा त्यांचा विश्वास होता. पण राजकारणात प्रत्येक वेळेस जुनं गणित लागू पडत नाही. इथे पहिली चूक झाली अजित पवार गटाला पूर्णपणे निश्चित समजण्याची. तिकीट वाटपाच्या वेळी अनेक ठिकाणी भाजपमधील असंतुष्ट नेत्यांना राष्ट्रवादीत घेतलं गेलं होतं. काही निवडणुकीपूर्वी तर काही नंतर. संजय काका पाटील, निशिकांत पाटील, अजित घोरपडे, राजेंद्र देशमुख अशी अनेक नावं या समीकरणात आली. यामागचा उद्देश स्पष्ट होता. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांना रोखण्यासाठी एक वेगळी ताकद तयार करणं. पण वास्तवात या नेत्यांचा प्रभाव पूर्वीसारखा राहिला नव्हता. एकेकाळी जिल्ह्यात वर्चस्व गाजवणारे हे नेते आता मर्यादित भागापुरतेच प्रभावी राहिले होते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक वेगळीच गोष्ट घडत होती. गोपीचंद पडळकर यांची आक्रमक शैली. सांगली जिल्ह्यात भाजपचे 4 आमदार, जत, मिरज, शिराळा आणि सांगली. त्यात पडळकर हे सर्वात आक्रमक चेहरा बनले होते. जयंत पाटलांना थेट भिडणं आणि स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण करणं हा त्यांचा प्रयत्न होता. या प्रक्रियेत त्यांनी काही विस्थापित राजकीय गट एकत्र आणले आणि त्यातून एक वेगळी ताकद तयार करण्याचा प्रयत्न केला. पण सांगलीचं राजकारण थोडं वेगळं आहे. इथे आक्रमकता चालते, पण एका मर्यादेपर्यंत. वसंतदादा पाटील, राजाराम बापू, आर पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी संयमी आणि संस्थात्मक राजकारणाची परंपरा ठेवली. आणि जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाते तेव्हा प्रतिक्रिया येणं अपरिहार्य असतं. पडळकरांच्या काही वक्तव्यांनी, विशेषतः काही ऐतिहासिक नेत्यांवर केलेल्या टीकांमुळे जिल्ह्यात एक विरोधी मतप्रवाह तयार झाला. फक्त विरोधकच नाही, तर भाजपच्या आतही काही जण नाराज होते. आणि या सगळ्याचा परिणाम झाला तो अध्यक्षपदाच्या निवडीवर. अध्यक्षपदासाठी पडळकरांचं नाव पुढे आलं. हा निर्णय सर्वांना मान्य नव्हता. परिणामी काही नेते या निवडणुकीत पूर्णपणे सक्रिय झालेच नाहीत. लढाई पक्षांमधली न राहता व्यक्तींमधली झाली. पडळकर विरुद्ध इतर अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि इथेच गणित कोसळायला सुरुवात झाली. ज्यांना पडळकरांनी दुखावलं होतं ते हळूहळू एकत्र येऊ लागले. पहिली तूट स्थानिक स्तरावर झाली. नंतर काही सदस्य मतदानाला गैरहजर राहिले. सुहास बाबर यांच्या गटातील यानंतर संजय काका पाटील यांच्या गटातही गोंधळ झाला. ते महायुतीसोबत आले, पण त्यांच्या गटातील एक सदस्य फुटला.
शिवाजीराव नाईक यांच्या बाजूनेही एक सदस्य विरोधी बाजूला गेला. अशा प्रकारे एक एक करून महायुतीची बेरीज कमी होत गेली आणि जिथे 31चं बहुमत निश्चित वाटत होतं तिथे आकडे हातातून निसटले. दुसऱ्या बाजूला जयंत पाटील मात्र सतत सक्रिय होते. त्यांनी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं. योग्य वेळी योग्य लोकांना जोडून घेतलं. विशाल आणि विश्वजित यांच्या मदतीनं जिल्हा पातळीवर मजबूत नेटवर्क तयार केलं आणि शेवटी योग्य वेळ साधून संपूर्ण खेळ आपल्या बाजूनं वळवला. हा विजय अचानक नव्हता, तो नियोजनाचा परिणाम होता. जर भाजपनं वेगळा उमेदवार दिला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. कारण विरोध पक्षाला नव्हता तर व्यक्तीला होता आणि त्या एका निर्णयानं संपूर्ण समीकरण बदललं. शेवटी निकाल लागला आणि एक गोष्ट स्पष्ट झाली. राजकारणात केवळ संख्याबळ पुरेसं नसतं. त्यामागे एकजूट, संवाद आणि योग्य नेतृत्व असणं आवश्यक असतं. आणि सांगलीत या तिन्ही गोष्टी एका बाजूला होत्या. म्हणूनच जिथे सत्ता निश्चित मानली जात होती तिथेच शेवटच्या क्षणी डाव फिरला.